नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुषा कदम. 7 सालाम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक 33 तासानंतर सुरळीत. केमिकल टँकर बाजूला घेत मुंबईकडे जाणाऱ्या 3ही लेन्स सुरू. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आज प्रचाराचा शेवट. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींसाठी 7 फेब्रुवारीला मतदान, 9 फेब्रुवारीला निकाल. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीची आज पहिली संयुक्त बैठक. राज्य शासनाचे सदस्य आणि उद्धव ठाकरे यांची पहिली बैठक. MMRDAचे आयुक्त, महापालिका आयुक्त, राज्याचे मुख्य सचिव उपस्थित राहणार. मनसेच्या उपाध्यक्षांची आज बैठक. मनसेत काही बदल होण्याची शक्यता. राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा होण्याची शक्यता. नवी मुंबई महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी आज निवडणूक. भाजपकडून महापौर पदासाठी सुजाता पाटील तर उपमहापौर पदासाठी दशरथ भगत यांची उमेदवारी. चंद्रपूर काँग्रेसचा वाद न्यायालयात. विजय वडेट्टीवार गटाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल. विभागीय आयुक्तांविरुद्ध याचिका. विलिनीकरणावर बोलणारे भाजपसोबत यायला तयार आहेत का हे स्पष्ट करावं. विलिनीकरणाचा मुद्दा तटकरेंनी खोडला. तर विलिनीकरणाबाबत बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकारच नाही. नाव न घेता शरद पवार यांच्यावरही निशाणा. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर आज संसदेमध्ये चर्चा. संध्याकाळी 5 वाजता मोदी राज्यसभेत उत्तर देण्याची शक्यता. तर लोकसभेत मोदींच्या उत्तराशिवाय प्रस्ताव मंजूर होण्याचा अंदाज.